नमस्कार. एक 8-10 दिवसापूर्वी कोकण दौऱ्यावर गेलो होतो. त्याच वेळेला एक वाईट बातमी आमच्या कानावर आली. आमचा मित्र रंगकर्मी दिनेश गायकवाड, तो हॉस्पिटलाइज त्याला करायला लागलं होतं. तर त्याच्यासाठी एक कविता लिहिली आणि त्या कवितेतून मैत्रीचं महत्त्व काय आहे हे कळलं. ते तुमच्यासमोर सादर करतोय. काही व्यक्ती नकळत आपल्या होतात, काही व्यक्ती नकळत आपल्या होतात, वारंवार भेटलो नाही तरी आपल्या स्मरणात राहतात. असाच एक मित्र जीवनात आला, रंगकर्मी तोही नाट्यक्षेत्रामुळे जोडला. नाही कधी आमचे रोजचे बोलणे वा भेटणे, तरी जिव्हाळ्याचे असे एकमेका पाहणे. कोकणात गेलो असताना अचानक बातमी आली, अल्पशा आजाराने त्याची प्राणज्योत मालवली. 50च्या पुढच्या वयात त्याचे जाणे झाले. 50च्या पुढच्या वयात त्याचे जाणे झाले. ना कोणी आप्त नातेवाईक त्याला बघायला आले. त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याचे सारे केले. त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याचे सारे केले. दवाखाना ते शेवटपर्यंत पूर्ण निभावून नेले. नात्याची वेगळी बाजू त्यानिमित्ते समोर आली. नात्याची वेगळी बाजू त्यानिमित्ते समोर आली. मित्र असण्याचे महत्त्व नकळत सांगून गेली. मित्रा जिथे असशील तेथे तुला सद्गती लाभावी. मित्रा जिथे असशील तिथे तुला सद्गती लाभावी. मित्रांमधील वीण अधिक घट्ट व्हावी. मित्रांमधील वीण अधिक घट्ट व्हावी.